हो इकडे सर इकडे अजून हाँ सेंटर अरे यार माझा बॉम्ब कोण पकडला मला माहित नाही हा सोडा तुम्ही माझा पकडतो सर मुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिलीच भेट आहे. पहिला दौरा आहे दिल्लीचा. पंतप्रधानांची भेट झाली आहे. राष्ट्रपतींची देखील झाली. की एक पद्धत आहे की ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री हे पदाची शपथ घेतो त्यानंतर माननीय राष्ट्रपती, माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय उपराष्ट्रपती यांची भेट घ्यायची असते. त्याप्रमाणे ही त्यांची भेट घेतलेली आहे. आज सकाळी माननीय प्रधानमंत्री महोदयांची ही एक दीर्घ भेट झाली ज्यामध्ये त्यांचे आशीर्वाद देखील मी घेतले आणि बाईट घेतोय महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा देखील आमच्या या संदर्भात झालेल्या आहेत. आणि मला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता. या राज्याला गतिशील ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीने ते देखील पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत. मी काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, गृहमंत्री अमित शहाजी, त्याचप्रमाणे माननीय नितीन गडकरीजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, पक्षाचे जे सगळे प्रमुख लोक आहेत यांची देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे. आणि रात्री माननीय आमचे नड्डाजी, अमितभाई आणि DL संतोषजी यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा देखील. राष्ट्रपतींची तुम्ही भेट घेतली, उपराष्ट्रपतींची घेतली, काय त्यांच्याकडून काय? राष्ट्रपती महोदयांनी त्या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित केलं की त्यांनी महाराष्ट्रात यावं. राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं की मी लवकरच अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करेन आणि महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा चर्चा झाली. 14 तारखेला होतं मंत्रिमंडळाचा विस्तार. जागा वाटप 100% पूर्ण झालंय का? मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे. पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे. आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत. म्हणजे कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे. आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात. त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. त्याच्यावर चर्चा केलेली आहे. प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो असे प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे. आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील. फॉर्म्युला